राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही इथं 1 एकरमध्ये बघा बेडवरती तुरीची आणि त्याच्यामध्ये 1 तास सोयाबीनची अशी लागवड केलेली आहे. जवळपास आता तुरीची लागवड करून 8 दिवस झालेले आहेत. एकदम चांगल्या प्रकारे अशी तूर उगून आलेली आहे. तर तीच लागवड कशा पद्धतीने केली होती, आम्ही किती अंतर ठेवलं होतं, तीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघा, हे 1 एकरमध्ये आम्ही अशी सरी पाडून याच्यामध्ये लागवड केली होती. तर प्रत्येक बेडमधलं अंतर आम्ही 4 फूट ठेवलं होतं. तर बघा, त्या दोन्ही बेडमधलं अंतर 4 फूट आहे. आता 2 तासात हे बघा, हे पलीकडचं 1 तास आणि हे 1 तास, हे 2 तासावरती तुरीची लागवड केलेली आहे. आणि त्याच्या शेजारीमध्ये मग 1 तास सोयाबीनचा आहे. आणि जे सोयाबीनचं तास आहे बघा, या एका बेडवरती 2 तास आम्ही सोयाबीनचे घातलेले आहेत. आता हे एकाच नळीच्या अलीकडून 1 तास सोयाबीनचा आहे आणि नळीच्या पलीकडून 1 तास सोयाबीनचा आहे. मग परत याच्या शेजारी मग इकडं हे 2 तास परत तुरीचे आहेत. एका बेडवरती तुरीचं 1 तास घातलेलं आहे. तर याच्यावरती तुम्हाला दिसून येईल बघा, आता एकदम चांगल्या प्रकारे असं तूर सध्या उगून आलेली आहे. आणि प्रत्येक आम्ही 1-2 अशा बियांची लागवड केलेली आहे. आणि अंतर दोन्हीचं जवळपास 1 फूटच अंतर ठेवलेलं आहे दोन्ही बियामध्ये. तर हे बघा, आता ही जी तुरीचं झाड आहे याच्यासमोर बघा 1 फुटावरती लगेच दुसरं झाड आहे. कंटिन्यू 1 फुटावरतीच तुरीची अशी लागवड केलेली आहे, जेणेकरून तुरीचं झाड जेव्हा मोठं होतं तर 2 झाडामध्ये जास्त दाटी होऊ नये ह्या हिशोबाने आम्ही 1 झाडांची लागवड केलेली आहे. तर बरेचसे जण काय करतात, 1 फूट, 1.25 फूट, 1.5 फूट असं अंतर ठेवतात आणि 2-2, 3-3, 4-4 अशा बिया टाकतात. तर तशी जर लागवड केली तर झाडांची जवळपास दाटी खूप होते. मग झाडांची पाहिजे तशी आपल्याला योग्य अशी ग्रोथ त्याच्यामध्ये बघायला भेटत नाही. आता आम्ही ही 1 फुटावरती सिंगल 1 बियांचीच लागवड केलेली आहे. तसं जर ठेवलं तर झाडांची ग्रोथही चांगली होते. झाडांना मध्ये अशी खेळती हवा राहते. आणि हे बघा, आता हे 4 फुटाचं अंतर आहे. आता याच्यावरचे 2 तास तुरीचे आहेत आणि पलीकडून 1 तास सोयाबीनचा आहे. म्हणजे आता 3-4 महिन्यामध्ये सोयाबीन निघून जर गेली तर ती जागा ह्या तासाला पलीकडची जागा भेटते आणि ह्या शेजारच्या तासाला या पलीकडची जागा भेटते. म्हणजे तुरीच्या प्रत्येकी तासामध्ये जवळपास समजा 8 फुटाचं अंतर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं. आणि याच्यामध्ये आम्ही ही पांढरी तूर आहे, ही व्हरायटी ही गोदावरी व्हरायटी आहे. टोपण यंत्राच्या सहाय्याने आम्ही याची लागवड केली होती. आता इथं बघू शकता तुम्ही, जी आता उगवणशक्ती एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे. प्रत्येकी एक बी आहे. कुठं मोठे एखादी असं 2-2 झाडंसुद्धा उगलेले आहेत. म्हणजे 1-2 असे बी आम्ही याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि आता याच्या शेजारी हे बघा, आता ही सोयाबीनची लागवड आहे. आता याच्यावरती 2 तास आहेत. नळीच्या पलीकडून 1 आहे, अलीकडून 1 आहे. याची पण सध्या आता म्हणजे हे तुरीच्या नंतर लागवड केलेली आहे. हे बघा, आता हे पण उगायला सुरुवात झालेली आहे. आणि याचा आम्ही उगवण पूर्व याच्यामध्ये कोणताही असा फवारा वगैरे टाकलेला नाही. आता थोड्या काय हे बघा, आता बारीक जे आता गवत उगायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये. आता जवळपास याला आता 25-30 दिवस झाल्यानंतर, जवळपास 1 महिना झाल्यानंतर याच्यामध्ये आता तणनाशकची फवारणी करू, जर गवत वाढलं तर. नाहीतर मग खुरपणी करून याच्यामध्ये मग खत टाकायचं आहे. उगत पावसाच्या हिशोबानं जर खुरपणी झाली लवकर तर त्याच्यामध्ये खुरपणी करून, किंवा जर टाईम जर झाला तर मग तणनाशक मारून देऊ. होईन तोपर्यंत शक्यतो आपल्याला तणनाशक टाळायचं आहे. म्हणजे हाताच्या सहाय्याने एक खुरपणी करून घेऊ, जेणेकरून झाडांनाही कोणत्या प्रकारे असं इफेक्ट वगैरे होणार नाही. हे बघा, ही लाईन पूर्णपणे अशी एकदम चांगल्या प्रकारे उगलेली आहे. कुठे तुम्हाला जास्त वगैरे तूट वगैरे बघायला त्याच्यामध्ये दिसत नाही. तर बघू, यावर्षी प्लेन रानामध्ये आणि बेडवरती लावल्यानंतर उत्पादनामध्ये खरंच आपल्याला किती याच्यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो.